शेंडा पार्क येथील महिला वसतिगृह शेजारी नवजात अर्भक टाकल्याची माहिती रात्री उशिरा राजाराम पोलिसांना मिळताच परिसरात खळबळ उडाली। एका महिलेने गाडीवरून जात असताना तिला अर्भक रडण्याचा आवाज ऐकू आला। तिने आपल्या भावाला माहिती दिल्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला। लगेचच राजाराम पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान MH094806 देवदूत अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले। प्रभारी स्थानक अधिकारी जयवंत खोत, ओमकार खेडकर, वाहन चालक रजाक मुल्लानी, फायरमन महेश पाटील यांच्यासह शोध मोहीम सुरू करण्यात आली। मात्र रात्रीपासून आज सकाळपर्यंत झालेल्या शोध मोहिमेत अर्भकाचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। रात्रीच्या घटनेमुळे शेंडा पार्क परिसरात मोठी गर्दी झाली होती। पोलिसांनी अर्भकाचा आवाज ऐकणाऱ्या महिलेचा जबाब नोंदवला असून तपास सुरू आहे। तसेच घटनास्थळी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण हे स्वतः उपस्थित होते। या घटनेने परिसरात भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। एकंदरीत या घटनेबाबत अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी मनीष रणभिसे यांनी माहिती दिली। दिनांक 10 रोजी रात्री 12 वाजता अग्निशमन विभागाच्या कंट्रोल रूमला कुष्ठरोग इमारती आहे त्याच्या समोरच्या मोकळ्या जागेमध्ये एक अर्भक म्हणजे लहान बाळाचा रडण्याचा आवाज आलेला होता। मग त्यासाठी शोध मोहिमेसाठी पोलीस राजारामपुरी डिव्हिजनच्या पोलिसांनी आम्हाला फोन केला होता। त्यानुसार आमच्या इकडचे स्थानक अधिकारी जयवंत खोत, ओमकार खेडकर आपले स्टाफ घेऊन आम्ही तिथे गेलो। तिथे गेल्यानंतर तिथे आमचे 2-3 तास आम्ही सर्च मोहीम घेतली। त्यामध्ये तिथे कुठलेही असं बाळ किंवा असे काय आम्हाला आढळलेले नाही आहे। तरी ह्याचा पुढील तपास राजारामपुरी डिव्हिजन यांच्या मार्फत होत आहे। आज सकाळीही त्यांनी काही शोध मोहीम घेतली होती, तरी सदर शोध मोहिमेमध्ये अजूनपर्यंत काय तसं आढळलेले नाही। तरी त्या दिवशी रात्री जे सर्च मोहीम चालू होती त्यामध्ये नागरिकांचा पण भरपूर सहभाग होता, कारण गर्दी पण भरपूर झाली होती। तरी आता त्या एक महिला आहेत ज्यांना त्या लहान मुलांचे आवाज वगैरे चांगले म्हणजे ओळखता येतात, अशा महिलांना घेऊन पोलीस डिव्हिजन आज पण त्यांनी सर्च मोहीम केली, तर त्यामध्ये अजून तसे काय आढळलेले नाही। बाईट या कारवाईत राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस तसेच अग्निशमन विभागाचे जवान सहभागी झाले होते।